महाराष्ट्र मंगल कलश यात्रा बेटावत पासून होणार सुरुवात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषद संपन्न। दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी सोमवारी सकाळी 10 वाजता बेटावत येथून महाराष्ट्र मंगल कलश यात्रेची सुरुवात होणार आहे। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुमित पवार, धुळे शहर कोऑर्डिनेटर गणेश जाधव, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सोनवणे आदी सर्वच पदाधिकारी यांची पत्रकार परिषदेच्या वेळी उपस्थिती होती। सदरची कलश यात्रा बेटावत येथून नरडाणा मार्ग शिंदखेडा येथे 11 वाजता स्वागत करण्यात येणार असून 12:30 वाजता दोडाईच्या येथे आगमन होईल व 1:30 वाजता सारंगखेडा व नंदुरला 3 वाजता प्रवेश। उत्तर काशी प्रकाशा येथे आगमन, काशी विश्वनाथचे दर्शन घेऊन कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। महाराष्ट्र मंगल कलश यात्रेच्या संदर्भात आजची पत्रकार परिषद होती। महाराष्ट्रात प्रामुख्याने विभागवार मंगल कलश यात्रा निघते आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये 27 तारखेला महाराष्ट्र मंगल कलश यात्रेची सुरुवात होऊन 28 तारखेला धुळे जिल्ह्यात बेटावत तिथं भव्य प्रमाणात स्वागत करण्यात येणार असून बेटावत, नरडाणा, शिंदखेडा, सारंगखेडा, प्रकाशा, नंदुरबार, चिमठाणा वेगवेगळ्या वाटतात धुळे 28 तारखेला ही मंगल कलश यात्रा धुळ्याला मुक्कामाला असेल। 29 तारखेला नवीन डोंगरी किल्ला रोकडो हनुमान मंदिर तिथून आम्ही ही यात्रा सकाळी 11 वाजता जोडग्याला नाशिक जिल्ह्यात हस्तांतर करू। महाराष्ट्र मंगल कलश यात्रेचं उद्दिष्ट 65 वर्षाची निर्मिती, महाराष्ट्रामध्ये झालेली प्रगती, विविध मुख्यमंत्र्यांच्या काळात कोणत्याही पक्षाच्या सर्व पक्ष या महाराष्ट्राची जडणघडण ही नवीन पिढीला व्हावी, त्या त्या विभागातील पवित्र नद्या, संगम, मंदिरं, स्मृतिस्थानं, गडकिल्ले या सगळ्यांची माहिती तरुणांना आणि जनतेला एकत्रितरित्या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध करून ती जनतेला माहिती व्हावी, त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार आणि आचार पुन्हा नवीन पिढीला प्रामुख्याने समजून घ्यावे आणि त्यांना माहिती पडावं या दृष्टिकोनात ही मंगल कलश यात्रा आहे। तदनंतर 1, 2, 3, 4 दिवस या मंगल कलश यात्रेचा सामूहिक महाराष्ट्र महोत्सव मुंबईला हुतात्मा स्मारक असून 4 दिवसात तिथं महाराष्ट्राचं पूर्ण संस्कृतीचं संकलन करून एकत्रित हा उत्सव होणार आहे। जय हिंद।